राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, ब्रह्मानंद स्वामी महाराज की. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे, समागत्य तीर्थस्य मानंदकंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमो शिवाय. जयांची केली स्मरण, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होऊन आता. भारतीय संस्कृती आणि उत्सव परंपरा याचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महात्म्य या अनुषंगाने आपण जी भारतीय संस्कृतीमध्ये सादर केले जाणारे उत्सव, त्या उत्सवांचं विशेष असं सांस्कृतिक महात्म्य, त्याचं महात्म्य सांगण्यासाठी आपण भारतीय सण आणि उत्सव यांची परंपरा विशद करण्यासाठी काही प्रवचन मालिका आयोजित केली. त्या विषयाला अनुसरून भारतीय संस्कृतीतला सर्वात मोठा उत्सव, ज्याला दिवाळी असं म्हणतात, दीपावली असं म्हणतात, सण दीपावलीचा मोठा, नाही आनंदाला तोटा. जिथं सर्वश्रेष्ठ आनंदाची उधळण केली जाते, निर्मिती केली जाते, त्या आनंदाचा उपभोग घेतला जातो, असा हा सण एकूण भारतीय संस्कृतीमध्ये 5 दिवसाचा सादर केला जातो. भारतीय संस्कृती आणि संस्कार ही जगाच्या दृष्टीने विशेष गोष्ट आहे. अगदी विष्णू पुराणानं भारत देशाला एक वेगळं स्थान, जे सप्तद्वीप वर्णन त्या पुराणामध्ये करण्यात आले, त्याच्यामधलं जम्बूद्वीप म्हणून भारत देशाचं जे वर्णन केलं जातं ते फार गायंती देवाखिल गोपकानी, स्वर्गाप वर्गास्पद हेतु भूते, भवंतु भूया पुरुषा सुरत्वात, धन्यस्तुते भारत भूमी भागे, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. अशी स्वर्गातल्या देवांनी या भूमीवर जन्म घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचं कारण या देशातले संस्कार आणि या देशातली संस्कृती. संस्कृतीचे प्राण म्हणजे उत्सव. 2 सोप्या व्याख्या मी तुम्हाला सांगतो. भारतीय संस्कृतीतच फक्त संस्कार असतात. संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे अशा प्रकारचा सद्विचार, संस्कार म्हणजे अशा प्रकारचा सुविचार का जो सत्कृत्यासाठी माणसाला प्रवृत्त करतो. म्हणजे चांगलं आणि लोकोपयोगी कृत्य करण्यासाठी प्रवृत्त करणारा विचार, याला म्हणायचं संस्कार. आणि संस्कृती म्हणजे सद्विचारानं किंवा लोकोपयोगी विचारानं प्रवृत्त झाल्यानंतर माणूस जी कृती करतो तिला संस्कृती असं म्हणतात. संस्कृती म्हणजे सद्विचारानं प्रेरित होऊन केलेली कृती. एका छोट्याशा दृष्टांतामध्ये ह्या 3 शब्दांचं फरक फार सुंदर सांगितलं आहे. माणूस जन्माला येतो, त्याच्याकडे 3 प्रकारच्या गोष्टी असतात, 3 प्रकारच्या वृत्ती असतात. एकाला विकृती म्हणतात, एकाला प्रवृत्ती म्हणतात आणि एकाला संस्कृती म्हणतात. संस्कृती, प्रवृत्ती आणि विकृती हा लयक्रम झाला. विकृती, प्रवृत्ती आणि संस्कृती हा उत्थानक्रम झाला. माणसानं या दिशेला प्रवास केला आहे.
शास्त्रामध्ये प्रवृत्ती त्याला म्हणतात. प्रथमतः प्रवृत्तीची व्याख्या सांगतो. आहार निद्रा भय मैथुनस्य सामान्य मेतत पशुभी नरानाम धर्मो इथेशामधी को विशेषा धर्मे नाही ना पशुभी समाना. असं म्हटलं. याच्यामध्ये दोघांच्या व्याख्या सांगितल्या, पण प्रवृत्तीची व्याख्या प्रत्येक माणसामध्ये आणि पशुमध्ये समान प्रवृत्ती असते. सर्व प्राण्यांमध्ये जी समान प्रकारची वृत्ती असते तिला प्रवृत्ती म्हणतात. स्वतःचं अन्न स्वतः मिळवणं आणि ते फक्त स्वतःच खाणं याला प्रवृत्ती असं म्हणतात. ती सगळ्यांमध्ये सारखी असते. मुंगी तिचं अन्न गोळा करते, ती कधी कुठं पंगत देत नाही. जनावर तिचं अन्न गोळा करतं, तो कधी कधी पंगत देत नाही. बैल त्याचं अन्न गोळा करतो, वाघ त्याचं अन्न मिळवतो, माणूस त्याचं अन्न मिळवतो. ही झाली प्रवृत्ती सर्व प्राण्यांमध्ये समान. विकृती हा जो प्रकार आहे तो त्याच्या पुढची स्टेप अशी आहे की स्वतःचंही स्वतः खाणे आणि दुसऱ्यानं मिळवलेलेही हिसकावून स्वतःसाठी मिळवणे. या प्रकारची जर वृत्ती असेल तर तिला शास्त्रामध्ये विकृती म्हणतात. दुसऱ्याचं हिसकावून खाणं. तुम्ही गव्हाणीला बांधलेले 2 बैल, 2 जनावरं, 2 प्राणी जर बांधले असतील जंगलामध्ये, तुम्ही कधी एका प्राण्याने शिकार केले असेल तर इतर प्राणी त्याला ती सुखानं खाऊ देत नाही, ती हिसकावून घेतात. याला विकृती म्हणतात. ह्याच प्रकारची वृत्ती जर माणसामध्ये असेल तर मग तिला राक्षस प्रवृत्ती असं म्हणतात. ही झाली विकृतीची व्याख्या. आणि संस्कृतीची व्याख्या सोप्यामध्ये सांगायचं म्हणजे संस्कृती याचा अर्थ असा आहे स्वतः कमवणे आणि स्वतःनं कमवलेलं दुसऱ्यासाठी द्यायला शिल्लक ठेवणे. देवाचा वाटा शिल्लक ठेवणे, पूर्वजांचा वाटा शिल्लक ठेवणे, पितरांचा वाटा शिल्लक ठेवणे, भगवंताचा वाटा शिल्लक ठेवणे, सज्जनांचा वाटा शिल्लक ठेवणे, येणाऱ्या जाणाऱ्या चिड्या मुंगीचा, पक्षी पाखरांचा सगळ्यांचा वाटा शिल्लक ठेवणे. त्याला भारतीय परंपरेमध्ये संस्कृती म्हणतात. म्हणून भारतीय संस्कृती जी दुसऱ्याचा विचार करते ती येशा न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा ते मर्ते लोके भुवी भारभूता मनुष्य रूपे न मृगाश्चरंती. ही झाली विकृती. आहार निद्रा भय मैथुनस्य सामान्य मेतत पशुभी नराना. ही झाली प्रवृत्ती. आणि दुसऱ्यासाठी परोपकारार्थ मिदम शरीरम जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. ही झाली संस्कृती. म्हणून अशा ह्या थोर भारतीय संस्कृतीमध्ये दुसऱ्याचा विचार करण्यासाठी जे उत्सव केले जातात त्या उत्सवांमध्ये सर्वात मोठा उत्सव जो शास्त्राप्रमाणे केला जातो त्या उत्सवाला दीपावली असे म्हणतात. हा उत्सव एकूण 5 दिवसांचा असतो. 5 दिवसांच्या उत्सवाची सुरुवात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दीपावली किंवा दीप अमावस्या, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा 5 दिवसांचा हा उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये साजरा केला जातो. त्यापैकी आपण त्या 5 दिवसांच्या महात्म्यापैकी धनत्रयोदशी या उत्सवाची किंवा या दिवसाचं महात्म्य आज आपण समजावून घेणार आहे. धनत्रयोदशीच्या अगोदरचा दिवस जो असतो तो उत्सवामध्ये इतक्याचसाठी महत्त्वाचा आहे का त्या दिवशी आपल्या गुरुपरंपरेची आठवण करायची असते. त्याला गुरुद्वादशी असं म्हणतात किंवा वसुबारस असं म्हणतात. वसू हे अष्टवसूंपैकी सर्वश्रेष्ठ वसू म्हणजे वशिष्ठ. तो रामाचा गुरु, त्याची आठवण काढण्याचा तो दिवस. आणि गुरु आणि शिष्याचं नातं हे गाय आणि तिच्या वासराच्या नात्यासारखं असतं. म्हणून त्याला वसुबारस असं म्हणायचं. तू माय मी लेकरू ज्ञानोबारायांचं प्रमाण किंवा नामदेव महाराजांचं प्रमाण आणि याच्याही पेक्षा तुकाराम महाराजांचं प्रमाण सर्वश्रेष्ठ वसुबारससाठी ते म्हणजे तुका म्हणे वत्स धेनुईच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. अशा गुरुपरंपरेचा आदर राखण्यासाठी जो उत्सव साजरा केला जातो त्या दिवसाला वसुबारस असं म्हणतात. पण दीपावलीचा दीपोत्सव ज्या दिवसापासून सुरू होतो तो धनत्रयोदशीपासून. धनत्रयोदशी म्हणजे आश्विन वद्य त्रयोदशी
या दिवसाचं मूळ महात्म्य शास्त्रामध्ये असं आहे का देवांचा जो वैद्य, ज्याला धन्वंतरी म्हणतात, त्याचा हा प्रकट दिन आहे. त्याचा हा प्रकट दिन आहे म्हणजेच हा समुद्र मंथनाचा दिवस आहे. ज्या वेळेला वासुकीची रवी करून देव आणि राक्षसांनी समुद्र मंथन सुरू केलं, त्यावेळेला प्रथमतः लक्ष्मी या दिवशी प्रगट झाली. पण लक्ष्मीचा उत्सव दुसऱ्या पुढच्या दिवशी मानण्यात येतो. पण लक्ष्मीच्या मागोमाग अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी या दिवशी प्रगट झाला, म्हणून त्याला धनत्रयोदशी असं म्हणतात. वास्तविक पाहता धन शब्द त्याच्यामध्ये आल्यामुळं आपल्याला असं वाटतं की ह्या सणाचा आणि धनाचा काही संबंध आहे. पण धनत्रयोदशीच्या दिवसाचा आणि सणाचा कोणताही संबंध नाही. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा संबंध आहे जीवाचा आणि त्याच्या मरणाचा. प्रत्येकाला जन्माला आलं की असं वाटतं आपण मरू नये. ज्ञानोबारायांनी तर अगदी विनोदानं सांगितले का प्रत्येक मरणाऱ्याला, म्हणजे प्रत्येक मृत्यूलोकामध्ये आलेला हा मरतोच, किंवा आत्तापर्यंत जन्माला आलेला वाचलाय असं नाही. येथ अवतार सरो आले. स्वतः भगवंतानं अवतार घेतला, त्यालाही मृत्यू पत्करावा लागला. त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन इथं इंद्राला मरावं लागलं, चंद्राला मरावं लागलं, इथं अगदी स्वतः भगवान कृष्णाला मरावं लागलं. वाचला कोणीच नाही. जे जन्माला येतात त्या प्रत्येकाला मृत्यू हा त्यानं संगच बांधून आणलेला असतो, बरोबरच घेऊन आलेला असतो. त्याच्यामुळे इथं मरावं लागतं. पण मरणाऱ्याला सुद्धा मर म्हटलं का राग येतो. ज्ञानोबाराय म्हणतात मर हा बोलू न साये. मरणाऱ्याला मर म्हणल्याने काय बिघडणार आहे? काळ्याला काळं म्हटल्याने काय बिघडणार आहे? गोऱ्याला गोरं म्हटल्याने काय बिघडणार आहे? देवाला देव म्हटल्याने काय बिघडणार आहे? तसं मरणाऱ्याला मर म्हटल्याने काय बिघडणार आहे? पण माणसाला राग येतो, कारण प्रत्येकाला असं वाटतं मरावं आणि मरू नये, आणि मेल्याशिवाय तर कोणीच राहत नाही. मग यमानं एक दिवस त्याच्या दूतांना विचारलं, म्हटलं तुम्ही हे जे काम करतात, प्रत्येकाचं प्राण हरण करून आणतात, यार तुम्हाला फार शिव्या खायला लागत असतील. अहो ते म्हटले महाराज काय सांगायचं तुम्हाला, प्रत्येक मरणारा जगण्याची शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करतो, प्रयत्न करतो, पैसा वापरतो, वैद्य पाहतो, डॉक्टर पाहतो, औषध पाहतो आणि जगण्यासाठी प्राण सोडत नाही. आणि ज्या वेळेला आम्ही त्याचे प्राण खूप हट्टानं हरण करतो, यम सांगू गेला वैकुंठा. यमाला त्यांनी सांगितलं की हे बाबा हो खूप त्रास होतो. मग यमानं सांगितलं असं करू आपण वर्षामधला एक दिवस या मरणाऱ्यांना सवलत म्हणून आपण देऊ. म्हटले कसा देणार? म्हटले असं करा, हा जो धनत्रयोदशीचा दिवस आहे, धन्वंतरीचा प्रगट दिवस आहे, या धन्वंतरीच्या प्रगट दिवशी तुम्हाला सुट्टी, तुम्हाला म्हणजे यमाच्या दूतांना, यम सांगे यमदूता, तुम्हाला त्या दिवशी म्हटले सुट्टी. पण कशी सुट्टी घ्यायची? तुम्ही तुमच्या कामावर जायचंच, पण जर या दिवशी प्रत्येक मृत्यूलोकातल्या माणसाने त्याच्या घराच्या दक्षिण दिशेला, दक्षिणेला वात करून माझ्या नावानं दीप लावला. खरं वास्तविक पाहता धन्वंतरीचा प्रगट दिवस म्हणून धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या दीप उत्सवाची सुरुवात म्हणून दीप प्रगट दिन, दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. इथं जे शब्द वापरले ते असं वाटतं की एकदम साधारण आहे, पण इथं कानी कुंडल आहेत. कुंडल ही शाश्वताचं प्रतीक आहे. कुंडल हे अमरत्वाचं प्रतीक आहे. जशी कर्णाच्या कानामध्ये कुंडल होते आणि शरीरावर कवच होतं, त्या कुंडलांमुळं कर्णाच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता. म्हणून कानामध्ये अशा प्रकारचे कुंडलं घालायचे, भगवंताच्या हरिनामाचे कुंडलं घालायचे. आपल्या वारकरी संप्रदायाचा जो मूळ दैवत आपण ज्याला मानतो विठ्ठल, या विठ्ठलाच्या कानामध्ये कुंडल आहेत आणि त्या कुंडलांना 2 मासळ्या लटकलेल्या आहेत. त्या मासळ्या, त्या कुंडलाचं तेज पाहून त्यांना असं वाटतं की त्या कुंडलांचं तेज अगदी पाण्यासारखं चमकतं आणि त्या मासा त्याला पाणी समजून त्याच्याकडे जातो. त्याचं कारण असं आहे की ती कुंडलं हे शाश्वताचं प्रतीक आहे
आणि त्या कुंडलाला लटकलेले ते मासे आहेत, ते मासे त्या कुंडलाला तोंडाने चोखतात. या मासा हे मनाचं प्रतीक आहे. मन हे अत्यंत चंचल आहे, पण भगवंताने त्या कुंडलावर त्याला स्थिर केलेलं आहे. तसं हरिनामाच्या कुंडलावर जर जीवानं मन त्याचं स्थिर केलं तर त्याचा मृत्यू टळतो. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, नाम घेता वाया गेला, ऐसा नाही आई केला. या तुकोबारायांच्या प्रमाणानुसार त्या दिव्याला आपण या दिवशी लावायचे. घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेला वात करून जो दिवा लावायचा तो दिवा पहिला दिवाळीचा दिवा आहे. आणि तो दिवा जो असतो तो असतो यमासाठी. म्हणून आजच्या दिवशीचा खरं उत्सवाचं नाव आहे यम दीपदान उत्सव. मग यमानं सांगितलं, हे पहा, धनत्रयोदशीच्या दिवशी मृत्यूलोकामधली जी लोक माझ्या नावानं दिवा लावतील, यमदीपदान लावतील, त्या दिवशी त्यांना मृत्यूपासून सुटका द्यायची. म्हणजे ज्या ज्या घरात हा दिवा लावणार असेल तर त्या दिवशी त्या घरात मरणार असेल तर त्याचा मृत्यू त्या दिवसासाठी बंद होईल. म्हणजे किमान एक दिवसाची सवलत का होईना त्या यमदीपदान करणाराला मिळतो. म्हणून धनत्रयोदशीचा दिवस हा यम सांगे दूता कानी, तुम्ही जाता मेदिनी, विष्णू भक्त चुकवूनी येर बांधून आणावी. अशा पद्धतीनं यमानं त्यांना त्या दिवशीची सवलत दिलेली. याच्यासाठी अजून एक कथा शास्त्रामध्ये सांगितलेली की वेगवेगळ्या प्रकारच्या दंतकथा आहेत. दंतकथा जरी असल्या तरी पण त्यांना भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. ज्या वेळेला धन्वंतरी प्रगट झाला आणि धन्वंतरीनं अमृत कुंभ देवांच्या हवाली केला तर सर्वांनी त्याचा जय जयकार केला. पण ज्या वेळेला मृत्यूलोकामध्ये यज्ञ व्हायचे देवांनी त्याला खूप उच्च प्रतीचं स्थान दिलं की तू आमचा वैद्य आहे, फार महत्त्वाचा आहे, तू आमचा दुसरा परमेश्वरच आहे. पण यज्ञामध्ये ज्या वेळेला ऋषीमुनी आहुती द्यायचे तर त्या आहुतीचा वाटा त्या धन्वंतरीला मिळायचा नाही. मग त्या धन्वंतरीनं सांगितलं, काय नाव यार तुमचं, नाव मोठं लक्षण खोटं. भगवान विष्णूलाच त्यानं विचारलं, म्हटलं देवा हे असं कसं तुझं. भगवान विष्णू म्हणले, काय बिघडलं बाबा. ते म्हटले, माझं नाव तुम्ही मला म्हणतात का मी तुमचा परमेश्वर आहे. म्हणजे मला खूप अशी स्तुती तुम्ही केली, मला खूप असं मोठेपण तुम्ही केलं, माझ्यामुळं तुम्हाला अमृत मिळालं आणि तुम्ही देवत्वाला प्राप्त झाले, तुम्हाला चिरंजीवत्व प्राप्त झालं, तुम्हाला वैभव प्राप्त झालं, तुम्हाला अमरत्व अजरत्व प्राप्त झालं. आणि यज्ञात आहुतींमध्ये मात्र तुमचंच नाव पहिलं येतं, माझं नाव कोणी घेत नाही. मला यज्ञामध्ये कोणताही ऋषी आहुती देत नाही. इंद्राय स्वा, सूर्याय स्वा, अग्नेय स्वा, अशा प्रकारचे तुम्ही मंत्र म्हणतात आणि आहुती घेतात. तुम्ही तृप्त होतात, ढेकर देतात आणि मी मात्र तुमचा डॉक्टर, तुमचा आजार बरा करायचा आणि दक्षिणेवर जगायचं. मला मात्र यज्ञामध्ये वाटा मिळत नाही. हे म्हटलं आपला दवाखाना बंद. म्हणजे आता मी इथून दवाखाना काढणार आणि निघून जाणार. म्हटलं मी तुमच्यावर नाराज झालो, तुम्ही आजारी झाले तर मी तुम्हाला जबाबदार नाही. ते म्हटले, पण मग नेमकं तुझी मागणी काय आहे. तर धन्वंतरीने सांगितलं, देवा माझी मागणी आहे, मला पण यज्ञातली आहुती मिळाली पाहिजे, मला देवत्वाचं स्थान मिळालं पाहिजे. भगवान विष्णूनं सांगितलं, यज्ञाचा नियम असा आहे, देव अगोदर प्रगट झाले म्हणून त्यांना आहुती मिळते. शिव, शक्ती, गणपती, सूर्य आणि विष्णू हे 5 दैवत मुख्य आणि मग नंतर इतर दैवत असे 33 कोटी. म्हणजे 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, अशा प्रकारची गणना केली का ते 33 होतात. यांना आहुतीचं स्थान आहे. पण धन्वंतरी रुसला. मग भगवंतानं सांगितलं, हे पहा, आता या जन्मामध्ये तुला तो अधिकार मला देता येणार नाही कारण तू देवांच्या मागून प्रगट झालेला आहे. पण पुढच्या जन्मामध्ये तुला तो अधिकार मिळेल. तशा प्रकारचा अवतार तुझा मृत्यूलोकामध्ये होईल आणि त्यावेळेला तुझा यज्ञामध्ये समावेश होईल. यज्ञाच्या आहुतीचा सन्मान तुला मिळेल. आणि मग धन्वंतरीला पुढचा अवतार जो मिळाला तो अवतार मिळाला काशीराज. काशीला जे राजा होता त्या चंद्रवंशांचे राजा राज्य करीत होते. या चंद्रवंशांच्या राजांमध्ये
काशीराज नावाचा जो राजा आहे त्याच्या पोटी त्या धन्वंतरीनं जन्म घेतला आणि मग त्याचं नाव त्या अवतारामध्ये होतं दिवोदास. काशीराजाच्या पाठीमागून हा दिवोदास काशीचा राजा झाला आणि धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य म्हणूनही त्याला सन्मान मिळाला. काशी क्षेत्राचं महात्म्य त्याच्याकडे आल्यामुळं भगवान शिवानं त्याचं संपूर्ण आयुर्वेद सामर्थ्य हे त्या दिवोदासाला दिलं आणि मग दिवोदासाला यज्ञाचा सन्मान मिळाला. या दिवोदासाला ज्या वेळेला कळलं की आपल्याकडे सर्व आयुर्वेद विद्या देण्यात आलेली आणि मग भारद्वाज ऋषींनी ते ओळखलं, ऋषीमुनींनी पण ते ओळखलं का म्हटलं दिवोदासाकडेच संपूर्ण काशीचा मालक आजही दिवोदासच मानला जातो. लक्षात ठेवा, काशी क्षेत्राला त्याच्यासाठी अमरधाम महाधाम असं म्हणतात. हे काशी क्षेत्र 4 धाम क्षेत्रांमध्ये मोडत नाही. काशी क्षेत्र हे 5वं धाम आहे. माणसानं 4 धाम यात्रा केल्यानंतर काशी क्षेत्राची यात्रा करायची असते. काही लोक 4 धामाच्या अगोदर काशी क्षेत्राची यात्रा करतात. ज्यानं काशी क्षेत्राची यात्रा केली त्याला 4 धाम करायची गरज नसते. हरिद्वार, जगन्नाथपुरी, रामेश्वर आणि द्वारका हे 4 धाम आहेत आणि काशी हे महाधाम आहे. त्याला कारण त्या दिवोदासाची मालकी. काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एकदा दिवोदासाची भक्ती आणि कालभैरवाचं वास्तव तिथं असल्यामुळं काशी क्षेत्राचं असं वेगळं महात्म्य. मग त्या दिवोदासाला सगळं आयुर्वेद सामर्थ्य त्याच्याकडे असल्यावर ऋषीमुनींनी ओळखलं मग आपल्याला ते ज्ञान प्राप्त व्हावं याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि मग ऋषीमुनींनी इंद्राला सांगितलं का बाबा तुमच्या आहुतीनंतर आम्हाला दिवोदासाची यज्ञामध्ये आहुती द्यायची. म्हटले का? तर म्हटले तो जर प्रसन्न नाही होणार तर आयुर्वेदाचं ज्ञान आम्हाला होणार नाही, आम्हाला जगाचं कल्याण करता येणार नाही. आणि मग इंद्रानं ते मान्य केलं, देवांनी ते मान्य केलं आणि दिवोदासाला यज्ञामध्ये स्थान मिळालं. तो प्रसन्न झाला. पण प्रसन्न झाल्यावर ऋषीमुनींनी पाहिलं नुसता प्रसन्न होऊन याच्याकडे आयुर्वेद राहून चालणार नाही. मग त्यांनी भारद्वाज ऋषींना विनंती केली का हे काम तुम्ही करा. पण ते म्हटले मी वयानं दिवोदासापेक्षा मोठा आहे, मला त्याचं शिष्यत्व पत्करायचं नाही, मी नाही जाणार त्याच्याकडं आयुर्वेद शिकण्यासाठी. मग भारद्वाज ऋषींनी अशा प्रकारची अट घातल्यावर म्हटलं आता काय करायचं. तर त्यांचा छोटा मुलगा होता 5 वर्षाचा, त्याचं नाव सुश्रुत. मग ते सांगितलं याला पाठवता येईल. जसं शुक्राचार्याकडून संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी बृहस्पतीला पाठवायचं ठरलं होतं, पण बृहस्पतीनं सांगितलं मी नाही जाणार त्याच्याकडे भीक मागायला, कारण मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, मी देवांचा गुरु आहे, शुक्राचार्य राक्षसांचा गुरु आहे, मी कशाला जाईल त्याच्याकडं. मग देवांनी युक्ती लढवली, म्हटले तुम्ही नाही जाणार पण दुसरा कोणी पात्र असेल तर. मग बृहस्पतीचा मुलगा कच याला शुक्राचार्याकडं संजीवनी विद्या शिकवण्यासाठी पाठवलं. तसा हा 5 वर्षाचा भारद्वाज ऋषींचा मुलगा सुश्रुत याला दिवोदासाकडं आयुर्वेद शिकण्यासाठी पाठवलं. हा सुश्रुत हा दिवोदासाचा शिष्य आणि भारतीय संस्कृतीतल्या या थोर परंपरेतला आयुर्वेदाचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. सुश्रुत संहिता नावाचा जो ग्रंथ आहे तो दिवोदासानं अर्थात धन्वंतरीच्या 2ऱ्या अवतारामध्ये स्वतः धन्वंतरी भगवंतानं सुश्रुतला जो शिकवला त्याला म्हणतात सुश्रुत संहिता. या सुश्रुताच्या संहितेची चिकित्सा पुढे जी सिद्ध झाली ती चिकित्सा त्याचा पुढचा शिष्य आहे चरक. या चरक ऋषींनी ती पुढे त्याचं चिकित्सेत रूपांतर केलं. चिकित्सा याचा अर्थ ऑपरेशन आजच्या भाषेमध्ये, म्हणजे कापणे एखादी गोष्ट आणि पुन्हा शिवणे, त्याला चिकित्सक म्हणतात. म्हणून ती चरक संहिता तिला म्हणतात. धनत्रयोदशीच्या मुख्य सणाचं खरा महत्त्व म्हणजे भारतातल्या आयुर्वेद शास्त्राची निर्मिती, भारतातल्या आयुर्वेद शास्त्राचं प्रकटन, भारतातल्या सुश्रुत संहितेचा जन्म आणि भारतातल्या चरक संहितेचा जन्म, म्हणजे भारतीय वैद्यक शास्त्राचा हा एका अर्थानं प्रगट दिन आहे. ही गोष्टच आपल्याला माहीत नाही. आपण आपली धनत्रयोदशी म्हणजे ठेवा इकडं मोहरा, ठेवा तिकडं मोहरा, पूजा सोनं, त्याला बी एक वेगळा अर्थ. हेमा नावाचा एक राजा होता, हेम नावाचा राजा होता आणि त्याला हेमा नावाचा पुत्र.
तर त्या राजाचं आणि राणीचं फार प्रेम त्या पुत्रावर होतं, कारण वानिकिनीचा मुलगा जन्माला आला आणि ज्योतिष सांगण्यासाठी त्या पुरोहिताला बोलवलं. त्या पुरोहिताला ज्योतिष विचारल्यावर त्यानं सांगितलं, हा मुलगा लग्न झालं का 4 दिवसानं मरेल. आता म्हटले मोठा प्रश्नच आहे. बरं, वानिकिनीचं मुलगा म्हणजे फार प्रिय असतं. आईवडील त्याचे वाटेल ते दुर्गुण सहन करतात. एक वानिकिनीचा मुलगा एका श्रीमंत खूप त्रास द्यायचा, म्हणजे अतिशय वात्रट शब्दाला सुद्धा लाज वाटावी इतका वात्रट. म्हणजे तो अगदी कोणतंही काम करताना ते काम बिघडवूनच टाकायचा. हे ट्रॅक्टर ढळवायला गेले तो पुढे जाऊन हवा सोडून द्यायचा. हे दाढी करायला बसलं तर ब्लेडचं पाकिट फेकून द्यायचा, किंवा आणखीन काय काय उद्योग करतील. शेवटी ते वडील इतके वैतागले आणि त्यांनी त्याला सांगितलं का आज हा ठेवायचाच नाही. म्हणले त्यांनी सांगितलं, बाळ्या आज तुला ठारच कर, नकोच, असा पुत्रच नको ज्यानं आपलं म्हणजे असं म्हणतात का एकेन शुष्क वृक्षेन दह्यमानेन वन्नीना. आचार्य चाणक्याने सांगितले का एक वाळलेलं झाड संपूर्ण जगनाला आग लावतं, त्याच्यापेक्षा ते नकोच. तसा एक वाईट मुलगा जन्माला आला तर संपूर्ण कुळाचा नाश करतो. ते एवढे चिडले, म्हणजे याला आज नकोच, ठार करायचा. बाळ्या पुढं पडायचा आणि हसायचा. त्यांनी बाळ्याला पकडलं, बाळ्याचं तंगडे पाय पकडले, पायाला दोर बांधला आणि बाळ्याला विहिरीमध्ये उलटं सोडलं आणि सांगितलं, बाळ्या करशील का असं नाटक परत असं नाटक केलं तर तुला विहिरीत सोडील. पण बाळ्या हसायचाच. शेवटी वडिलांनी विचारलं, बाळ्या तुला लाज कशी वाटत नाही, मी तुला विहिरीत सोडतोय, मारून टाकणार आहे, विहिरीमध्ये सोडून देणार आहे, तरी तो हसतोय. तो म्हणला, तुम्ही सोडू शकत नाही बापू. म्हणले कशावर? म्हणले सोडायचं असतं पायाला दावा बांधायची काय गरज होती, फेकूनच दिलं असतं ना. मला माहिती आहे मी वानिकिनीचा आहे, तुम्ही मारू शकत नाही. अशा प्रकारचा त्या हेम राजाचा पुत्र, हेम नावाच्या राजाचा तो हेमा नावाचा पुत्र. आणि तो लग्न, मग आता बरेच दिवस लग्न टाळलं, पण लग्न टाळलं तर पुत्र ठेवायचा तरी कशाला. त्या राणीनं सांगितलं, असं कसं, वानिकिनीचा मुलगा आणि आपलं वंश वाढला नाही तर उपयोग काय. आणि त्याला मुख्य त्याच्या सांसारिक सुखापासून बाजूला ठेवायचं, तर मुलगा ठेवला काय आणि मारला काय, त्याच्यापेक्षा लग्न तर करावं लागेल. पण राजा म्हणला, लग्न करायचं तर मग हा 4थ्या दिवशी मरणार, त्याला दुसरा पर्याय नाही. मग म्हटलं आता काय करायचं. मग त्यांनी भारद्वाज नावाच्या ऋषींकडं त्याची चौकशी केली. मग त्यांनी सांगितलं, असं करा, याचं लग्न हे धनत्रयोदशीच्या अगोदर 4 दिवस करा. त्याच्या अगोदर तुम्ही 4 दिवस जर ते लग्न केलं, नवमीला, आश्विन वद्य नवमीला याच्या लग्नाची तिथी काढा आणि त्या दिवशी लग्न करा. त्या दिवशी लग्न केल्यानंतर याचा 4था मृत्यूचा जो दिवस आहे तो धनत्रयोदशीच्या दिवशी येईल. आणि त्या धनत्रयोदशीच्या दिवशी यमाची अशी त्याच्या दूतांना आज्ञा आहे का जो यमदीप दान करील तो त्या दिवशी मरणार नाही, तो दिवस याचा टळू शकतो. आणि मग त्या प्रकारे त्या हेम नावाच्या राजानं राणीनं त्याचं आश्विन वद्य नवमीला लग्न लावलं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीप दान केलं. त्या यमदीप दानाचा विधी सांगितल्याप्रमाणे पहिला 5 दिवे लावायचे, घराच्या 4 कोपऱ्यांना 4. पण पहिला दिवा हा दक्षिणेला घराच्या मध्यभागी लावायचा किंवा दक्षिण दरवाजाला लावायचा, त्याची वात दक्षिणेला करायची. नंतरचे दिवे नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि आग्नेय ह्या 4 दिशेला ठेवायचे, त्यांच्या वाती पण दक्षिणेला करायच्या. आणि ते दीपदान यमाच्या नावानं करायचं. म्हणजे यम त्या दिवशीच्या अपमृत्यूला टाळतो, कारण तो त्या हेमा नावाच्या राजपुत्राच्या आयुष्यातला अपमृत्यू होता. अपघाती मृत्यू टाळायचा असेल पुढचा मागचा धनत्रयोदशीचा किंवा आयुष्यातला, तर ही धनत्रयोदशी सादर करणं किंवा हा उत्सव मानणं अत्यंत आवश्यक आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता, धन्वंतरी, अमृतकुंभाचं प्रकटन, समुद्रमंथनाचा दिवस आणि यमदीपदानाचा दिवस, असं वेगवेगळ्या प्रकारचं ह्या धनत्रयोदशीचं महात्म्य. या दिवशी घरामध्ये सुवर्णमोहराही पसरवतात. पूजा मात्र त्यांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करतात. अशा प्रकारचा सुवर्णयोग या भारतीय संस्कृतीमध्ये, ज्याच्या पाठीमागे मोठं शास्त्र आहे, ज्याच्या पाठीमागं मोठं विज्ञान आहे, पण आपण तो केवळच अंधश्रद्धेतून साजरा करत असू.
आणि मागून चालत आला आणि पुढे चालवायचा या वृत्तीनं सादर करत असू तर आपल्या इतकी दुर्दैवी आपणच आहे. तर अशी आहे भारतीय संस्कृतीतल्या दीपावली उत्सवातली धनत्रयोदशी. बोलताना काही चुकीचं गेलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, बरोबर असेल ती संत सद्गुरूची कृपा. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदान. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान